नमस्कार. आज आपण ईशा पॅरामेडिकल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट करमाळा या कॉलेजच्या कॅम्पस पूर्ण परिसर एकदा तुम्हाला दाखवतो. हा आपल्या कॉलेजचा रिसेप्शन एरिया आहे. यामध्ये वेटिंग एरिया आहे, खास पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेटिंग एरिया आहे आणि तो पण एकदम सुसज्ज अशा प्रकारचा वेटिंग एरिया आहे आणि रिसेप्शन आहे. आपण आता आपल्या क्लासरूम कडे जाऊया. चला, आपल्या कॉलेजचा क्लासरूमचा एरिया आहे. इथे डिप्लोमे डॉक्युमेंटरीचे क्लासरूम आहे. आपण पाहू शकता की एकदम सुसज्ज पद्धतीने क्लासरूम आहे आणि त्या आपण नवीन पद्धतीच्या चेअर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आहेत. तसेच डिजिटल क्लासरूमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. आता आपण जाऊया प्रॅक्टिकल रूम. ही आपल्या कॉलेजची अॅनाटॉमी प्रॅक्टिकल लॅब आहे. यामध्ये ह्युमन टार्सो आहे, मेल आणि फिमेल टार्सो विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता आपण आपल्या बाकीच्या क्लासरूम आणि प्रॅक्टिकल रूम तसेच आपले क्लिनिक तसेच लायब्ररी याचा एक रिव्ह्यू घेऊ. चला, ही आपल्या कॉलेजची क्लासरूम नंबर 2 आहे. तुम्ही पाहू शकता की एकदम व्यवस्थितरित्या बसण्याची विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला, आपण नेक्स्ट क्लासरूम कडे जाऊया. आपल्या कॉलेजची क्लासरूम नंबर 3, जिथे विद्यार्थ्यांसाठी मग सांगितल्याप्रमाणे एकदम सुसज्ज अशा पद्धतीने बैठक व्यवस्था आहे. त्याच पद्धतीने स्वच्छतेकडे जास्तीत जास्त भर दिला जातो व दर्जेदार शिक्षणावरती फोकस केला जातो. चला, आपण आज आपल्या प्रॅक्टिकल लॅबकडे जाऊ. आपल्या कॉलेजमध्ये ऑप्टोमेट्री स्टुडंटसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हा ऑटोरिफ्रॅक्टोमीटर, त्याच्यानंतर ट्रायल केस, त्याच्यानंतर ग्राइंडर अशा सुसज्ज मशिनरी आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिससाठी उपलब्ध आहेत. चला, तर आता आपण पाहूया आपल्या डीएमएलटी स्टुडंटसाठी प्रॅक्टिकलची जी सुविधा करण्यात आलेली आहे. यामध्ये सुसज्ज असे प्रॅक्टिकलचे साहित्य उपलब्ध आहे. आपण पाहू शकता की याच्यामध्ये प्लास्टिक वेअर आहे, ग्लास वेअर आहे, त्यानंतर डीएमएलटीचे काही इक्विपमेंट आहेत, मायक्रोस्कोप आहेत. अशा सर्व सुविधा आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. आज आपण करमाळा कॉलेज पूर्ण कॅम्पस रिव्ह्यू घेतला. यामध्ये स्वच्छता, दर्जेदार शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटची सुविधा, प्लेसमेंट सेल या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि आपल्या कॉलेजच्या 2 ब्रँच आहेत, एक टेंभुर्णी आणि एक करमाळा अशा ठिकाणी आहेत. तर शेवटच्या मोजक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.